ऑलिम्पिकचं मैदान गाजवणाऱ्या स्वप्नील कुसाळेच्याच कामगिरीनंतर आम्ही ऑलिम्पिक बाबतचा प्रश्न तुम्हाला विचारला होता। त्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिलाय तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला प्रश्न पहिले बघूया। खाशाबा जाधवांनंतर 72 वर्षांनी ऑलिम्पिक पदक महाराष्ट्राच्या वाट्याला। आजवरची आपली राज्य सरकार खेळाला प्रोत्साहन देण्यात कमी पडली का? एकूण 35,000 मतं यूट्यूबवर। 94% होय म्हटलंय, 6% नाही। इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं। 90% होय म्हटलंय, 10% नाही। फेसबुकवर 90% होय म्हटलंय, 10% नाही। तर एक्सचा कौल 84% होय म्हटलंय, 16% नाही। भारत ही नररत्नांची खाण आहे आणि आज स्वप्नीलमुळे महाराष्ट्र क्रीडा विश्वाची आणबाण आणि शान बनलाय। फक्त नेमबाजीचा विचार केला तरी अंजली भागवत, राही सरनोबत, तेजस्विनी सावंत, सुमा शिरूर आणि दीपाली देशपांडे अशी सरस नावं समोर येतात, ज्यांनी सुरुवातीच्या काळात संकटांच्या खास खळग्यांची वाट चालत समस्यांचे काटे सोसत आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलं। तसेच क्रीडा विश्वाच्या आसमंतात विजयाचा गुलाल उधळला आणि या सगळ्यांना संजय चक्रवर्ती, भीष्मराज बाम यांच्यासारखे पाठीराखे भेटले। म्हणूनच आज हे सगळे नेमबाजीतल्या यशाचा पाया रचते झाले आणि आता स्वप्नील कुसाळेनं त्याचा कळस रचला। मात्र तरीही अशा यशाचा मळवट भारताच्या भाळी लिहिण्यासाठी महाराष्ट्राला 72 वर्ष का लागावी, हा खरा प्रश्न आहे। पण तरीही या प्रश्नानं खचून न जाता तरुण पिढीनं पुढे जात राहिलं तर स्वप्नाला गवसणी घालणारे स्वप्नील आपल्याला मिळत राहतील अशी आशा 0 आवरमध्ये करूया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।